श्री स्वामी समर्थ। तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की पितृपक्ष चालू आहे आणि त्यावर माझे व्हिडिओसुद्धा मला जे माहीत आहे ते मी टाकत आहे। तर त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ आहे की पितृपक्षामध्ये जर तुमच्याकडून सेवा होत नसतील तर कमीत कमी वेळेमध्ये मी आज तुम्हाला एक सेवा सांगणार आहे। ती एक जरी सेवा केली तरी तुम्हाला तुमचा पितरांचा आशीर्वाद भेटेल आणि पितृदोष जे आहे ते लागणार नाहीत। तर अशा प्रकारे तुम्हाला मी आज सांगणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी तुम्हाला पहिलेच पितृपक्षाविषयी काही माहिती, पितृदोषाविषयी काही माहिती, काही सेवा असतील, काही उपाय असतील ते मी ऑलरेडी तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर त्याप्रमाणेच आजचा हा व्हिडिओ आहे। तर मी तुम्हाला काही म्हणजे भगवान शंकरांच्या रुद्राभिषेक वगैरे अशा काही सेवा सांगितल्या होत्या। तर ते जर तुमच्याकडून नाही झालं तर तुम्हाला तुमच्या पितरांसाठी तर एक सेवा करायची आहे आणि ते म्हणजे पितृ अष्टक जे आहे हे तुम्हाला म्हणायचं आहे। तर काही नाही, अगदी छोटंसं आहे, काहीच वेळ लागणार नाही, पण तुम्ही दिवसभरात केव्हाही ही सेवा करू शकतात। एकदा जरी म्हटलं, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही म्हणू शकतात, पण एकदा जरी म्हटलं तरी भरपूर आहे। तर म्हणजे तुमच्याकडून दुसऱ्या सेवा नाही झाल्या, तुम्ही हे एकदा म्हटलं दिवसभरामध्ये, आणि असंच नाही की तुम्ही फक्त पितृपक्षातच म्हणा, तुम्ही रोज जरी म्हटलं तरी चांगली गोष्ट आहे। पण तुमच्याकडून रोज नसेल होत तर पितृपक्षामध्ये तरी निदान रोज ही जी सेवा आहे ती करा। म्हणजे याने काय होईल की शेवटी तुम्ही जेव्हा हे पितृ अष्टक म्हणणार तेव्हा कुठेतरी तुम्ही तुमचे जे पूर्वज आहेत त्यांना आठवणार। तर त्याच्यामुळे पितरांची सेवा होईल आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्यावर नेहमी राहील आणि तुमच्या घराला किंवा तुमच्या घरात अडचण येणार नाही, तुमच्या घराला पितृदोष लागणार नाही। तर यामुळे ही सेवा आहे। तर तुमच्याकडून दुसरं काही झालं नाही झालं तर ठीक आहे, फक्त पितृ अष्टक जे आहे, ही जी सेवा आहे ही नक्की करा। म्हणजे दिवसातून एकदा जरी म्हटलं तरीही चालेल, केव्हाही म्हणा, रात्री झोपायच्या आधी जर म्हटलं तुम्ही तर अतिशय उत्तम, पण नाही जरी झालं ते दिवसभरात तुम्ही ही सेवा केव्हाही केली तरीही चालेल। आणि बाकी तर तुम्हाला माहितीच आहे की तिथीप्रमाणे नैवेद्य दाखवायचा आहे, त्याच्यानंतर यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार दान करायचं आहे। आणि एवढी पितृ अष्टकाची जी सेवा आहे ती तुम्ही नक्की करा। त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडाची जी सेवा सांगितली होती ती जर तुम्हाला तिथे जाऊन करता येत असेल तर ती करा, नाही तर घरात बसूनसुद्धा सांगितलेली आहे ती करा। तर नक्की या सेवा करा आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या पितरांना तृप्त करा, म्हणजे त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या डोक्यावर राहील। तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।